प्रसंगी निवडलेला अभंग माझ्या तुकोबारांचा आहे. या अभंगाद्वारे तुकोबाराय विश्वाच्या मालकाचं नवल प्रतिपादित करतात. 8व्या अवतारात जगाच्या मालकाने काय नवलाच्या क्रिया केल्या ते अभंगाद्वारे नमूद करतात. अंशात्मक माझ्या जगाच्या मालकाचे अवतार 24 झाले. कर्मकांडात जर विचार करायचा झाला तर सकाळच्या संध्येमध्ये, दुपारच्या संध्येमध्ये, संध्याकाळच्या संध्येमध्ये 24 नावाचा उल्लेख झाला. केशवाय नमः, माधवाय नमः, गोडाशी शंकर, षण्मित विक्रम असे 24 नाव आहेत. अवतारही 24 आहेत. पण या 24 अवतारापैकी 2 अवतार मात्र पूर्ण आहेत. दुर्जनाचा येणे करोनी संहार, पूर्णावतार रामकृष्ण. राम आणि कृष्ण ही 2 अवतार पूर्ण आहेत. पण 7व्या अवतारातल्या नवलाच्या गोष्टीचं वर्णन केलं नाही महाराजांनी. ते वर्णन केलं द्वापार युगातलं. अनंत ब्रह्मांडे उदरी हरिया बालक नंदा घरी. अनंत ब्रह्मांड ज्याच्या हृदय कमळात आहेत तो लहान होऊन यशोदेकडं नंदाकडं खेळायलाय. हे नवलाची गोष्ट आहे. पृथ्वीने तृप्त केली त्याशी यशोदा भोजन घाली. तुम्हा मला जेवायला देण्याचं काम ज्याच्या हातात आहे त्याला जगाचा बाप म्हणतात आणि त्याला यशोदा जीव घालायली. याला नवलच म्हणावं लागेल. विश्वव्यापक कमळापती या ब्रह्मांडात व्यापून उरला. ही ज्याच्या मोठेपणाची ख्याती आहे. गवळणी त्याशी कडी घेती आणि गोपी त्याला कडेवर घ्यायला लागल्यात. कसं शक्य एवढा मोठा माणूस? याला नवल म्हणावं लागेल. तुका म्हणे नटधारी भोग भोगोनी ब्रह्मचारी. लग्न केलं एका माणसानं, बायको टाकून दिली. सरपंच एकच दिवस बायको त्याचं आणि दुसऱ्या दिवशी काय भिनसल त्याने ते सोडून दिली. जगात कोणी माणूस नाही त्याला ब्रह्मचारी म्हणणारा. आणि व्हाचा असेल ब्रह्मचारी तर संन्यास घ्यावा लागतो. मालकान संन्यास घेतला नाही. पंढरपुरातल्या 16,108 बायका होत्या. प्रत्येक स्त्रीला 3 मुली. 48,324 तर पुरी होत्या त्याला. 1,61,080 पोरण. कसा काय संन्यासी पण झाला. तुका म्हणे नटधारी भोग भोगोनी ब्रह्मचारी. तरी ब्रह्मचार्याची उपमा आहे. याला नवल म्हणावं लागन. हा साधा सोपा सरळ अभंगाचा अर्थ झालं कीर्तन उठाला. त्या मारुतीचे दगड नेऊन स्वतःचे वटे बांधतील. काय काय हलकट. एका माणसाला मी म्हणलं तू असं काऊन करतो? ते म्हणला कुठं मारुतीला पोरं आलेत आणि काय करायचं मारुतीला मंदिर एवढं मोठं. अरे येडगळ अवलादी. मारुती लेकर होत नाहीत रे, पण आपल्या लेकराचे लग्न कुठं करायचे? किती गोड परिसर आहे. किती सुंदर, किती सुंदर.
तुम्ही केला. भगवान शिवशंकरांनी सरपंच तुमच्याकडून करून घेतलं काम. गोर गरीब एखाद्या सर्वसामान्य माझ्या शेतकरी राजाच्या मुलीचे लग्न असेल, लहानसा मंडप देऊन इथेही सुंदर सगोड असं टोलेजंग लग्न तो करू शकतो. हे कार्य, या कार्याच्या पोचपावतीचं पुण्य तुम्हा राजकीय क्षेत्रातल्या लोकांना मिळत असतं. म्हणून जेवढा जेवढा निधी आणता येईल पारमार्थिक क्षेत्रात तेवढा आणि जा. कोंबडं कोणाचं ओरडू सकाळ समजायचं काय करायचं तुम्हाला. कोणता ढवळ्या कपड्यावाला भेटू, तुम्ही त्याला पहिलं मंदिर दाखिलं पाहिजे. आमच्या गावाला एखादा बोर पाडून द्या, काही पाडून द्या. करत राहायचं. काय होतंय, चंद्र सूर्य येतोपर्यंत आपलं नाव तेवत राहत असतं. आता कंपाऊंडच्या कडीने एखादी सावलीची झाडं लावा, हे वाळलं वाटतं एक झाड इथलं होत असते कालानुसार. हो, नालायक जास्त बसून गांजा वाढा असेल त्याच्या खाली हलका, कारण झाडं तशी वाळत नसते. विठाला चला, भगवान शिवजीच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो. ग्रामदैवत मारुतीरायाच्या चरणी प्रणाम करतोय. या परिसरातले यती योगी जपी तपी संन्यासी महात्मे, या परिसरातल्या सर्व वारकऱ्यांना प्रणाम करतो. अभंगावर येतो. नवल केवढे केवढे नकळे कान्होबाचे कोडे, अनंत ब्रह्मांडे उदरी, हरी हा बालक नंदा घरी. अनंत ब्रह्मांडाची व्याप्ती ज्याच्या हृदय कमळात आहे. आपण अर्धिकशी पोळी आग्रहानं एखाद्याच्या शिल्लक खाल्ली तर माणसं म्हणतात मेळ बसन हो. ढेकरे आलेत करपट, सकाळपासून पोट कसं असं चिंडवणीत झाले, सुधरच न काही. थोडीशी अर्धिकशी पोळी शिल्लक झाली तर हे ब्रह्मांड ज्याच्या हृदय कमळात आहे. एक श्रीमद भागवतामध्ये गोडसा प्रसंग आला प्रकाश बुवा. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं लग्न आहे. आता तुमच्या आमच्या लग्नाला इष्ट मित्र सजन सखे सोयरे धायरे सगळे जमतेत दिगंबर. देवाच्या लग्नाला का नाही यावा. यती योगी जपी तपी संन्यासी महात्मे यक्ष किन्नर गंधर्व चारण विद्याधर लोकपाल दिग्पाल चारुहास परमहंस सर्व देवदेवतेला ब्रह्मांडाच्या मालकाचं आमंत्रण लग्नासाठी. आपापल्या वाहनामध्ये बसून सर्वजण त्या लग्नाच्या जय्यत तयारीसाठी, आनंद घेण्यासाठी, तो सोहळा बघण्यासाठी सर्वजण आपली हाजरी वर्णी लावत होता. लग्न असं टप्प्यात आलं. वेदीचा अवधी जवळ आला म्हणजे टाइम काढा होता का तो टाइम जवळ आलता. हल्ली आपल्या लग्नातला टाइमाचा काही संबंधच नसते. उग पत्रिकावर टाकायचं. मला वाटतं ती शाहीचा खराबा करणे टाइम इथून पुढे असा टाकला पाहिजे. माणसं जमा झाल्याच्या नंतर लग्न लावू. आता ते सुद्धा टाकायचं नाही. सोकोन्याचं ते कन्हारल्यावर लग्न लावू. नवरदेवा संघचे जे भुतडा असतात का ते कन्हारल्यावर लग्न लावू. नाचून नाचून जेव्हा कन्हारतील का मग म्हणायचं आठपलक बापू तुमचं फाटल्या काही जरी नाचू नाचू आणि मग म्हणायचं आता लग्न लावू. असा टाइम टाकावा. पूर्वीच्या काळातली माणसं टाइमला काटेकोरपणानं जपत होते आणि वेधीला जपलं पाहिजे. कारण लग्नामध्ये वेधीचं मंगलाष्टक असते. आता सावध सावधान समयो साधा समीपी असे. आता इतकंच म्हणायचं आता सावध सावधान राहा, वराडायनं टप्पू हाणून घरी जा. वेधीचं मंगलाष्टक काही सूत्र नाही राहिले सध्या. आपल्याला काय करायचं पण बघितलं म्हणून सांगतोय. वेधीचं मंगलाष्टक कोणी म्हणावं याच्या सुद्धा आकली शिल्लक राहिल्या नाही काही काहीच्या. एका लग्नात वेधीचं मंगलाष्टक आसाराम सारख्यान म्हणलं. ब्राह्मण आपलं माईक घेऊन जाशाल तसंच बिचार देव बाप्पा यानं टप्पू हाणला. आता सावध सावधान समय
बामणाला खुनीलं बामण माझ्याकडे आले देवप म्हणले काय महाराज काय नाही म्हणलं आता याल साडे याल करायला लाव सुन्मुखाचे मंत्र याल म्हणायला लाव ते देवबाप्पानं अशी पडशी उचलली म्हणला मी चाललो ते पोरीचा बाप म्हणला देवबाप्पा पुढचं याल करायला लावा कशाला बोकंडीवर घ्यायचे आगाव काम आपल्याला भजन करण्यासाठी पंढरपुरातल्या मालकान पाठीले ना हे नाही म्हणायचं ताईगण माईगण इकडच्या घरी चाललीन खालच्या घरी चाललीन वरच्या वड्याला चाललीन हे तुला त्यासाठी बोललं का सोबड्या विठाला मंगलाष्टक म्हणण्यासाठी अधिकारी 4 लोक होते भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या लग्नात प्रकाश बुवा तिथे लय लोकांना मंगलाष्टक म्हणता येत होते पण 4च लोकांची नेमणूक केली सरपंच 5वा नाही कोणी जय्यत तयारी आंतरपट कोणी धरायचा आंतरपट धरणाऱ्याला एकाला नाईट पॅन्ट पाहिलं मी डोळ्यानं पाहिलं मला तर काही लग्न लावायला भेटत नाहीत पण यावर्षी जरा कीर्तनाचा आखाडता खेळ होता म्हणून लग्न जास्त लावले रिकामं कसं घरी बसायचं नका नका पाकिट पण आपलं खाऊन तरी याचं हिनच झाला श्रद्धा असती सगळे लोक पत्रिका देते सरपंच आपण जाऊ शकत नाही पण यात अशा लॉकडाऊनमध्ये बऱ्यापैकी लग्न लावण्यात आले पाहिलं नाईट पॅन्ट काळी जर एक जणाच्या अंगावर आणि एकाच्या अंगावर धोतर वारे वा हिंदू मुसलमान मिळच नाही कोणी आंतरपट धराव आणि त्याच्या पण कापाठीला ते शिके हाणणाऱ्याच्या हात असे जाळाव धरायला पाहिजे सुंबळ्या कोणाला हानीत असते तो रे शिके वरा भयंती वधुजनायां सव्याप सव्य पृष्ठभागेशो येन कन्यादान भयं व्याप्तीनां मातुल कुलम समादन कन्यादानाच्या वेळेला मामा गवसावा याच्याकरता त्याच्या पाठीवर शिक्कामोर्तब केल्या जायचं हे पोरीचा आणि पोराचा मामा आहे रात्रीचे लग्न होते कन्यादान पहाट असायचे एवढी सुविधा नव्हती कुठं वाट्या कोपऱ्यावर माणसं झोपलेले असायचे म्हणून शिक्के हाणायचे आता शिक्के हाणणाऱ्याला असं वाटतं मी शिक्का हाणल्यावर मुख्यमंत्रीच होतो काय पोरीचा मामा असं वाटतं त्याला तेलन कुकून सगळं सावरायला याला ते लावू दिलं पाहिजे ज्यानं शिक्का हाणला का त्याच्या तोंडाला वंगण फासलं पाहिजे विठाला गोड अशा प्रकारचं लग्न 4 लोक मंगलाष्टक म्हणण्यासाठी तयार महर्षी सांदीपनी हजर आहेत काय मोठी व्यक्ती असेल महर्षी सांदीपनी ज्या महर्षी सांदीपनींनी भगवान विष्णू परमात्म्याला विद्यार्जन दिले शिकवलंय अशी महान व्यक्ती मंगलाष्टक म्हणण्यासाठी रुक्मिणी आई साहेब जवळ आल्या सांदीपनींच्या गुरुदेव विधीला अवकाश किती आहे गुरुदेवांनी सांगितले 1 तासापर्यंत अवकाश आहे वा तेवढ्या अवकाशामध्ये सुजया नावाची मैत्रीने रुक्मिणी आई साहेबांची मैत्रीण सुजया तिला संबोधलं ताई तू माझ्या मालकाला जाऊन सांग की माझ्या लग्नाला माझे वडील असावा त्या सुजयने भगवान कृष्ण परमात्म्याच्या कानात नमूद केलं देवा सगळी काही लोक आपोआपल्या मंडळी घेऊन कोणी संन्यासी एकले आले असतील प्रापंचिक मंडळी घेऊन आले असतील हे सर्व काही देवदेवता तुमच्या लग्नाला आलेत पण रुक्मिणी आई साहेबांचं मत असं आहे की माझे वडील लग्नाला असावा याचा अर्थ असा होता समुद्र लग्नाला असावा नवल केवडे केवडे कारण लक्ष्मी ही मूलतः सागराची कन्या आहे, अपान पतीची कन्या आहे.
भीष्मक राजाची कन्या ही त्या काळातल्या अवतारापुरतं चरित्र झालं. मुळात समुद्र मंथन करत असताना लक्ष्मी प्राप्त झाली. ती सागराची कन्या आहे, ती सागराची ठेव आहे, ती सागराची मालमत्ता आहे, ते सागराचं वैभव आहे ती लक्ष्मी. आणि म्हणून माझ्या बाबाला लग्नाला आमंत्रित करावा. आता समुद्र 7 येतं, तर समुद्र मंथन कोण्या समुद्रात केलं तर हे भागवतात पा. किती भागवत ऐकली पुढे बसणार आहे ना, त्याच्यातले 9-10 भागवतकार मेले पण असतील. मी पण मेलो असतो 4 फेब्रुवारीला, पण वाचिलं पंढरपुरातल्या मालकानं. हा म्हणजे 7 समुद्रापैकी कोण्या सागरात समुद्र मंथन झालं याचा मेळ नाही. इथून सुरुवात आपली. चला, पण सागर 7 आहेत. हे प्रियव्रताम्रवरा चक्रेषु तथा भ्रमणायं धरायानो. ज्या ज्या दिशेला प्रियव्रताने भ्रमण केलं रथात बसून, त्या त्या रथाच्या चकोऱ्यानुसार 7 समुद्राची निर्मिती झाली. त्याच्यानंतर 7 दीपाची निर्मिती झाली. कौच दीपम, शाल्व दीपम, पल्वंगम दीपेषु जगत्रयां जगदानंद कंद पतयानां पंढरी परेशाशो येनं जांबुदीपानां. तो मात्र जगाचा बाप जम्बुदीपात आहे. आपण सुद्धा जम्बुदीपात राहतो. अशी 7 दीपाची निर्मिती, 7 सागराची निर्मिती. लक्ष्मी जी बाबांना बोलवायचे. होय, लिहिली पत्रिका सुवर्णाक्षरात. लक्ष्मीने सांगितलं एकच लिहिली, माझ्या काकांना लिहा ना. 7 पत्रिका लिहिल्या. ऐकायचं माणूस ऐकत असत. हो, शक्यतो बरेच जण बायकायचं ऐकतात. आणि ऐकावं लागतं. न ऐकून कसं दाखायचं, ऐकायचं. जगाचा मालक सुद्धा धर्मपत्नीचं ऐकलं आणि पत्रिका लिहून दिल्या 7. मोठ्या उल्हासानं समुद्र लग्नाला निघाले. कल्पना करा, दिगंबरराव भरगतचं इथं वराड बसल्याच्या नंतर एक वडा जर लग्नाला आला तर माणसं थांबतेन का? एक वडा, हे तुमच्या इथला परिकाडा वाहणारा, तो जर असा इथून घुसला तर गन पावडर करणार बाया म्हणते, बाई चला, नको 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 मा. हो, आल्या आल्या एक साडी बदलली, लग्न लावायची एक साडी, सुनमुखाची साडी, साड्याची साडी, 20 मिनिटाला बदली त्यात. नको 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 माया नको. पाल्याचा जर जीव असा लफलफ होता असेल, आपलं पडतं काय वड्यात. हो, एक वड आल्याच्या नंतर ही पंचायत. 7 समुद्र लग्नाला आल्यावर ते का हिशोबात येत असतील का? अहो, संध्याकाळचा ठिकाणा नाही, ते घुरघुर वाजणारी इंडिका लग्नाला घेऊन येते. त्याची नेमकी गेटवरच बंद पडती. पण त्याला पण वाटतं मी एसटीन जाऊनी कशान जाऊनी. पुन्हा आधी येत नाही. आधी आल्यावर कोणी पाहत नसते. सरपंच मंगलाष्टक सुरू झाल्यावर देवबापा पण तिकडे पाहतात. वा, मुख्यमंत्र्याचा चुलता आला काय. या मध्ये येणारे लोक लय घोळ करीत असतात सगळा. सगळी लोक त्याच्याकडे बघत असतात. त्याला संध्याकाळचा ठिकाणा नाही, पण येतो मोठा टेकीत. मग तुम्ही आम्ही जरी एवढ्या उल्हासात येत असतो, बाळू महाराज जरी एखाद्या लग्नाला निघाला, नसली बायकुल दागिने तर ती शेजारणीची आणती, उष्टीनं नाकाल झटका. मग बाळू महाराज जरी इतक्या थाटात निघत होतो, समुद्र कसा निघन गाफिलपणात उल्हासात असा ललखऱ्या देतच समुद्र. त्या समुद्राच्या लाटांच्या ललकऱ्या पाहिल्याबरोबर सगळ्या वरडांनी विचार केला, आपली शांती झाली होता. महर्षी सांदीपनींचं वाक्य, देवा देवा, खूप बायकाच्या कडेवर लेकर आहेत रे, मांडीव लेकर आहेत, लग्नाला बसलेले काही पाहुणे येतात. आणि समुद्राची ख्याती मला माहित रे देवा, माझा स्वतःचा पुत्र समुद्राने बुडविलता. तू माझ्या पाठीशी होतास देवा, म्हणून माझा पुत्र वाचिलास. पण महापुत्र समुद्राने बुडीला, किती माणसं मरतेन, थांबव समुद्राला. लक्ष्मीला सांगितलं, रमा, ए रमा, रमा म्हणजे लक्ष्मी, ए रुक्मिणी, जी जी जी,
तुझ्या बाबाला म्हणत तिथूनच अक्षदा फेका, नवल केवढे केवढ्या तिथूनच अक्षदा टाका. लक्ष्मीनं सांगितलं, देवा माझे बाबा काही कीर्तनाला नाही आले. कीर्तनाला आलेला माणूस जिथं जागा भेटन तिथं बसत असतो. असलं काय बसायला, कारण परमार्थ याच्यात काय लाज भय शंका काय नसते, मोठेपणा नाही काय नाही, देवाच्या दरबारात बसायचं आपण. पण माझे बाबा लग्नाला आलेत ना देवा, मालक लग्नाला आलेत, ते असे लांबून तर लग्न लावणारच नाहीत. पहिली गोष्ट त्यांना माझे वडील या नात्यानं मंडपात जागा पाहिजे. देवानं सांगितलं, आगाऊच कंथ व्हायचं नसतं, ऐकलं बरं झालं असतं. आणि बऱ्याच वेळेस उशिरा कळतं बायकायचं ऐकलं आपली किती फजिती झाली. ठीक आहे म्हणले, काय हरकत नाही. महर्षींकडे बघितलं, होय म्हणले देवा, कृष्णा आवरा समुद्राला, आवरा आवरा. किती वेळ आहे म्हणले, काय नाही अजून 5-4 मिनिटं वेळ आहे मंगलाष्टक सुरू करायला. वा छान आहे. मग येऊ द्या म्हणले त्यांना पुढे पुढे. तिकडे कडीला जे लोक होते ते इकडे इकडे पळू लागले. भगवंतांनी सांगितलं, काय काळजी करू नका, तुम्हाला काय होऊ देत नाही, येऊ द्या, आमचे सासरे आहेत ते, येऊ द्या, येऊ द्या. चौरंगावर उभ्या असताना एक हातावरचा रोम काढला. रोम, एक रोम. ब्रह्मांड उदरात होते, हा भाग लय लांबचा होता. एकच हातावरचा रोम काढला. एक रोम म्हणजे हातावरचा एक केस, सूक्ष्म केस. तो काढल्याच्या नंतर खड्डा किती मोठा पडला असेल, तेवढ्या खड्ड्यामध्ये लक्ष्मीला सांगितलं, एवढी मोठी माझे सासरे आहेत 7, त्याला ह्या तमाखू खाऊन थुकलेल्या चटायावर कशाला बसवायचं. लग्नातले गेला हिशोबात माणसं असतात का, गाद्या टाकलेल्या, तंबाखू तोंडात, लग्न जवळ यावा, जेसीबीचा हात तोंडात जातो, बोट म्हणजे जेसीबीच असा मधात जातो, गादीचा कोपरा वरी करायचा आणि खाली तंबाखू, वरून गादी. ती गादी सरकिल्यावर दुसरा बसला की जमजायचं खाटकाच्या दुकानातून आलाय, त्याच्या धोताराला डाग. म्हणजे काय हिशोबात थोडेच असतात लग्नात. ज्याला कवाच उलटी झाली नाही का, त्याच्या तोंडावर लग्नातली गादी टाकायची. लग्नात बसायला असतात ना किरायानं, ही गादी त्याच्या तोंडावर 2 मिनिटं टाकायची. 2 महिने उलटी थांबत नाही. देवानं सांगितलं, कशाला बसवायच्या या गाद्यावर, या चटायावर, अद्याप नाही. मग बसवता कुठं, रोम काढा. आणि त्या रोम अनंत ब्रह्मांडे कारोनी आईसे, कारोनी आईसे, कारोनी आईसे, समुद्र बसले. आंघोळ केल्याच्या नंतर अंगावर पाणी किती साचत आहे, कुठं मोठं थेंब. पण टावेलनं अंग पुसल्याशिवाय दिगंबरराव माणूस बाहेर येतं का, नाही. थेंब अंगावर सहन करू शकत नाही, थेंब. 7 समुद्र एका रोमात गडप, मधनच अक्षदा टाका. ही ज्याची व्याप्ती नवल केवळ केवढे केवढे. 7व्या अवतारामध्ये युद्ध प्रसंग चालू होता. पुढचं किती नवलेन, मागची काय कथा आहे. तर युद्ध प्रसंग चालू असताना लक्ष्मण म्हणजे आवेशात आले. आणि आवेशात आल्याच्या नंतर इंद्रजिताला मारलं.
इंद्रजिताच्या शरीराचे भाग 3 झाले. एक हात स्वतःच्या पत्नीच्या म्हणजे राणीवशाच्या माझ घरामध्ये समोर असा पडला, इंद्रजिताच्या घराच्या पुढे. डोकं पडलं ते भगवान प्रभू रामचंद्राच्या सैन्यामध्ये डोकं गेलं, उडालं आणि शरीर पडलं बाकीचं जागच्या जागेवर. हात आणि शरीर मिळवलं पण डोकं तिकडे प्रभू रामचंद्राच्या पक्षात. रावण पैशावाला होता पण जरा आरकट होता. आणि जी जी माणसं लवती घेत नाहीत का ती माणसं वाजत असते. शक्तिशाली आहे रावण, बलाढ्यशाली आहे, पैशावाला आहे पण निर्बुद्ध विचाराचा आहे, एकेरी विचार करणार आहे. बऱ्याच वेळेला एकेरी विचार चालत नसतो, कधी कधी असे विचार करावं लागत असतात. काय नाही समने डोकं, ते डोकं आणल्यावर का जिवंत होईल का? चला नुसतं शरीर फुकून द्या बसा. ठीक आहे म्हणले. पण सुनबाई हुशार होत्या. हो, या महाराष्ट्राच्या मातीत बऱ्याच नालायकांचं बायकांमुळे चाललंय. नाही तर स्वतः ते वैयक्तिक चांगले नसते. कितीतरी नालायकांच्या बायका काबाड कष्ट करतात मावल्या, काबाड कष्ट. कोणाचं खुरपण असेल, कोणाचा कापूस वेचणं असेल, कोणाची तूर कापणं असेल, हरभरं कापणं असेल, सोयाबीन कापणं असेल, सगळं काही शेतीतलं काम करतात आणि ह्या सुंबळ्याला जीव घालतात. या महाराष्ट्राच्या मातीमध्ये नाविन्य महिलांकडं. तशी हुशार इंद्रजिताची पत्नी असू द्या रावण बी नाकली. रावणाची बायको पण फार हुशार होती. मंडोदरीचा हुशारपणा सांगायला गिरगावकराला 10 जन्म लागतील. हुशार माऊली, हुशार हुशार. म्हणे डोकं आणण्यासाठी मी जाते असं सुलोचनेनं नमूद केलं. नवल सांगलो मागचा आणि पुढच्यातला फरक, 7व्या आणि 8व्या अवतारातला. रावण म्हणे सुनबाई तुम्ही आणायला चाललात? होय. राम तर तुमच्या मालकाचं डोकं देणार नाही पण त्याची पत्नी अशोक वाटिकेत मी डांबून ठेवली याच्याकरता ते तुम्हाला तिथं ठेवून घेईल. मंदोदरीला हा शब्द ऐकत असताना दुःख वाटलं पण ती पत्नी या नात्यानं बोलली नाही. पण सुलोचना भिली नाही. तिने सांगितलं मामांश्री, सासऱ्यांना मामांशी मामा म्हणतात, अशी जुनी पद्धत. आता काय काय पद्धती डोक्यावर घेतल्यात जस्ट त्याला माहिती. सुनेनं सासूला आत्या म्हणावं, सुनेनं सासूला आत्या म्हणावं, हा आपल्या परिसरातला प्रांतीय सिद्धांत आहे. हल्ली काय झालंय, नवीन आली सुनबाई की सासूला आई म्हणती आणि वागणूक भिकारणीची देते. आम्हाला चहा केल्यावर म्हणावं सुनबाई तुमच्या आईला चहा नाही, त्या घेतच नाहीत. कसं तिला उलटतं का? आणि म्हणायली आई आणि वागणूक भिकारणीची. हिच्या झोपीत माळो दांगाव पडन. असं नाही करायला पाहिजे, चुकीच्या गोष्टी. मामांजी तुम्ही समजता तसा राम नाहीये. मर्यादा पुरुषोत्तम व्रत आहे रामप्रभूंचं. ते तुम्ही जसा मला सुनाचा दर्जा देता तसे मला ते लेकीचा दर्जा देतील. मला माहित नव्हतं मी त्यांची लेखी म्हणून. पण ओघाओघात कर्तव्यानुसार, कर्मानुसार, वागणुकीनुसार पुढच्या व्यक्तीला ते शब्द पडत असतात. गेली सुलोचना. पाहिलं रामप्रभूंना असं लांबून, अरे कोण मावली? रावणाच्या सुनबाई येत नाही. कशा करता आल्या? इंद्रजिताचं शिर पाहिजे, हे देऊन टाका. देऊन टाकलं. कपड्यानं झाकलेलं होतं असं उघडलं आणि त्या शिराला बोलू लागली. कापलेलं डोका, असं डोकं नुसतं एवढं रक्ताबंबाळ झालेलं. मालक गेलात तुम्ही, तुमचे बाबा तुम्हाला वाचू शकले नाही. केवढे काका तुमचे? 2. एक काका रामप्रभूच्या पक्षात मिसळले,
तुमच्या सानिध्यात युद्ध करत असताना जात राहिले, तुम्हाला वाचू शकलं नाही कोणी. पण मालक, माझे बाबा जर असते ना, तुम्हाला मरूच दिलं नसतं. ते तुटलेलं डोकं पण हसू लागलं. काय बोलती म्हणले, त्या बापानं मग काटा काढा. हे ऐकायला रामप्रभू लक्ष्मण होते, सुग्रीव होते, बाजूला विभीषण होते, सगळीजण ऐकायला. इंद्रजिताच्या लक्षात आलं, मारलंय मी आणि हे तर म्हणते तुझ्या बापान मारलं, मी बाप कस काय हिचा. मग नंतर लक्षात आलं, मी शेषाचा अवतार आहे. सुलोचना शेषाची कन्या आहे, माझी मुलगी आहे ती. अरे, लक्ष्मणाचा खाली पडलेला चेहरा भगवान प्रभू रामचंद्रान पाहिला. आवाज थोडासा करा मोठा. पाहिला पडलेला चेहरा. लखन, तुम्ही नाराज आहात? काही नाही म्हणे प्रभू, मी स्वतःची मुलगी स्वतःची दुआ केली. अरे, सुलोचना आपली कन्या? जी जी जी. काय काळजी करू नका लखन, काय करून ते युद्ध खड्ड्यात गेलं, काय ताण घ्यायचा नाही, मी इंद्रजिताला उठवतो. बघता बघता सुग्रीवाच्या कानावर वार्ता. बिभीषणाला तर वाटत न गेलं उठवा म्हणून, खुर्ची जाईन ना. हो, दिगंबरराव बिभीषण चोंबळ्या माणूस होता. हो, चोंबळ्या होता. एक जण म्हणला, काय बिभीषणाला रामाची आवड होती आणि म्हणून राम प्रभूचं भजन करण्यासाठी बिभीषण तिकडे गेला. चोंबळ्या गप्पा आणि जाऊ नको, काही बी रामायण सांग जाऊ नको असं. बिभीषण खुर्चीच्या लालची होता, नाथांचा पुरावा आहे. मनसी बिभीषण लालची बिभीषण. त्याला वाटलं आता इंद्रजित उठला तर आपल्याला नाही लंका भेटत. हुशार होता, हुशार हुशार हुशार. बाकीच्या 4-2 वानरांना खबर लागली म्हणे रामप्रभू इंद्रजिताला उठिणार आहेत. बघता बघता सर्व वानराला खबर लागली. वानर म्हणले, अरे आपल्यात खबर लागून काय फायदा, आपला मेन मालक हे मारुतीर आहे, आपला ह्या माणसाचा काही संबंधही नव्हता. रामप्रभू लक्ष्मण माणूस काही संबंध नव्हता म्हणले, पण आपल्याला त्यानं आणलंय. ते मोठा खेळू आहे. खेळिया माझी हनुम्या शहाणा, हुशार चतुरे बुद्धिमतान वरिष्ठम. हुशार आहेत. अरे त्यानं आपल्याला इकडे आणले, आपण त्याला जाऊन विचारू हे असे कसे गोळ व्हायलेत. 1-2 वानर गेले म्हणले, हनुमंता म्हणे रामप्रभू इंद्रजिताला उठवाय. म्हणलं मनेन फणे काय रे, असलं म्हणे आले. अहो रामचंद्र, राजा रावणाचे पुत्र इंद्रजित त्यांना उठवणार आहेत. अरे काय बोलतो म्हणे, कोण रामचंद्र, कोण रामप्रभू, कोण आणणार आहे तू. एक हुशार होत प्रभदत्त वानर. त्यानं सांगितलं, मारुतीराय पोरं सांगते ते जरा डोक्यात घ्या, इतकं साधं समजू नका. आपण ज्या रामाचा झेंडा धरतो तोच राम इंद्रजिताला उठविणार आहेत. मारुतीराय म्हणले, असं शक्य नाही रे. कसं शक्य आहे, आपटू हाणलंय त्यांना वानरायला आतापर्यंत. आपण किती त्रास सहन केला त्या राक्षसाचा, आणि आता कशामुळे उठवायचंय. तिथं गेल्यावर कळन बाबा, आम्हाला काही सूत्र लागण ते. मारुतीराय गेले म्हणले, नवल केवढ्या इंद्रजित उठवायचाय. हो म्हणे, उठवायचा इंद्रजित. बर, कशामुळे प्रभू. ज्यानं 14 वर्ष 22 दिवस अन्नाचा कन्न खाता माझे धोत्र धुतलेत. काय वलकल्ले असतील, काय आणून दिले. कारण नंतर माणसं विचारतील, वनवासात धोत्र होते का. माणसं वकील नाहीत, पण लय चालू माणसं. फक्त कुठं छिद्र पडते त्याच्यात पाय घालून फाडायची ताकद माणसाची. असे त्यातली त्यात चावणं गेल्यावर जे परमार्थात आले का ते तर लयच रगिले. तर हा
बर, त्या माझ्या लक्ष्मणाची कन्या आहे. बर, इंद्रजित जावाई आहेत आमचे म्हणून उठवायचे. आधी नाही कळालं का देवा तुम्हाला? भगवान म्हणले हनुमंत काही लक्षात आलं नाही गडे, आता ते शिरच बोललं म्हणून लक्षात आलं की सुलोचना आमची कन्या आहे. उठवायचाच का इंद्रजित? हो देवा. काही अशा काही तुम्हाला सामाजिक मानसिक काही अशा काही गोष्टी आहेत की नाही तुमच्याकडे? हो आहेत ना. मग तुम्हाला काही सुखादुःखाचं काही कळतं का नाही? त्याने तुम्हाला किती त्रास दिलाय, काय दिला असेल तर देऊ दिगडे हनुमंता. पण आमची लेख आहे ती, आणि तिला तिच्या कपाळावर कुंकू पुसणं हे काय आम्हाला बरं वाटतं ना. पण म्हणले देवा एक करा ना, तुम्ही इतकं जपायले पण पुढचे जपायलेत का तसं? काय केलं त्यांनी? म्हणले देवा सुलोचना तुमची मुलगी आहे, मग इंद्रजित कोण? जावाई. रावण कोण? इवाई. रावणाची सीता कोण? मग इवाईने इनीला पळून नेत असतात का? ऐकायला जरा वेगळं वाटेल सरपंच, पण घडा का नाही खरा इतिहास? मग देवा सोपतंय का तुम्हाला तरी त्या रावणाच्या पोराला उठवायचं? भगवान म्हणले हनुमंता आम्ही माणसं आहेत, आमचं आम्ही धकून घेऊ, तुम्ही काय याच्यात जास्त डोकं लावू नका. मारुतीराय म्हणले वा रे वा. हो डोकं लावू नका म्हणले, माझ्यामुळं तशी तर सापडली असं म्हणले नाही ते. मी म्हणायलो चांगली माणसं आहेत बाबा. राजकारणात विश्वास धरायचाच नाही कोणाचा, लय माणसं खतरा असते. आमच्या इथले पोरग म्हणलं मला राजकारणात पडायचं. बाप म्हणला मुकाट्या बस पापा, बस बस मुकाट्या बस, लय ताण घेऊ नको. नाही 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 नाही, मग साईला साई चुलते मयात मागत सांगूच नको तू. हे सगळे एका एका बंडलाव फुटत येत बापा, तू नको सांगूस. पण पोरग कुठं ऐकत. रसन पापड्या खाल्ल्या, झोपले पोरगन म्हातार बैठकीत. मस्त माळदाची बैठक, फॅन लावलेला, कडक ऊन आणि पाऊस कसा चपकन आला, आणि म्हातारीन वाळू घातल्या होत्या कुरड्यावरी. म्हातारीला चालता येत नसल्यामुळे म्हातारी म्हणली बाब्या अरे पाऊस आलाय मेला. पावसाला मेला म्हणली. आता कवा आल्या मेलात नाही तर कसा जिता म्हणता येईल का त्याला? अरे कुरड्या भिजत जाय बरं. आता माळदाव जाल रस्ता नाही, स्वकता त्याच्या माडीहून, स्वकता त्याची माडी, तुकाता त्याची माडी, आणशिराम तात्याची माडी, देवराव तात्याची माडी, भावराव तात्याची माडी. आमचे 250 ताते आहेत. त्याच्यातले 160 मेली, आता थोडे राहिले. माझ्या देखताच 7-8 मेले बिचारे. जीव गेल्याचं निमित्त झालं, गेले बिचारे कसे राह. मलाही जायचं एक दिवशी. मग ते गेलं तवरक पापड्या थोड्याफार भिजत भिजत, पण पटकन धोत्राचं गठोडं केलं आणि वापस जायचं तवरक भिजत्या. म्हणला बाबा हे गठोडं टाकतो खाली. येडपठेस का काय चुरा होत्यांना पापड्या. मग झ्याला फत्यांना, मग महासगत झाला हानुडी. पोरान उडी हाणली गतुड्या सगटन, बाप बाजूला सरकाला, मोडीन दोन्ही तंगडे. पोरग म्हणलं बाबा तुम्ही उड्या हाना म्हणल्या म्हणूनच मी हाणल्या, याचंच नाव राजकारण असतं म्हणले. बापाचा पण विश्वास धरायचा नाही. तू माझ्यावर विश्वास धरून काऊन उडी हाणली? असं राजकारण. मारुतीरायच्या लक्षात आलं काय खरं नाही माणसाचे, आगाव काम केलं. आता उठवायचे ठीक आहे, उड्डाण केलं आणि महर्षींच्या आश्रमावर रामायण काढ, त्याच्यातला श्लोक काढा, श्लोक वाचिला. तो श्लोक भगवान प्रभू रामचंद्राला आणून दिला. उठवायचा का इंद्रजित? त्या श्लोकाचा अन्वय असा होता, इंद्रजित उठीन नाही. का उठीन नाही? बोलिला वाल्मिक तैसेची करीन, वर्तोनी दावीन म्हणे नामा. नामदेवांचा सिद्धांत, महर्षी वाल्मिकाचं लिखाण आहे की भगवान प्रभू रामचंद्रानं इंद्रजिताला उठवायचं नाही. ओघाच्या पाठीमाग साधूनं बोलावा असा बंदिस्त अवतार नाही उठता आलं. ही परिस्थिती रामावतारातली. मर्यादा पुरुषोत्तम देव, एक पत्नीव्रत देव, इतकं कंचन, इतका गोड अवतार, पण नाही उठू शकले जावायला. आणि मुलीचं कुंकू नाही पुन्हा वापस आणू शकले. इकडं लग्न लावायला जे देव बाप्पा होते का आमचे महर्षी सांदीपणी, त्याचं पोरग पोहायला गेलं आणि समुद्रात बुडून मेलं. आश्रमावर विद्या घेतल्याच्या नंतर निघता निघता दोघांचं दर्शन घेतलं.
गुरुमाईचं कृपी मातेचं दर्शन घेतलं. आईसाहेब येऊ का? तर आईसाहेब रडू लागल्या. नवल सांगायलो नवल 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 रडू लागल्या. भगवंताने विचारलं आईसाहेब का रडता? काही नाही कृष्णा, तू आश्रमावर असला की आनंद वाटत होता रे, आज तू चालला दुःख आहे, मी येत जाईन ना कधी कधी. तसं नाही रे कृष्णा, माझा एक समुद्रावर स्नान करण्यासाठी पोहायला गेलेला मुलगा समुद्रात बुडून मेला. मग आईसाहेब तुम्ही इतक्या दिवस रडत नव्हत्या, मी याच्याकरता रडत नव्हते, तुझ्यात त्याला पाहत होते. कृष्णा, मी माझ्या मुलाला तुझ्यात पाहत होते, आता तू तुझ्याकडे जात असताना, घरी जात असताना मी कोणात पाहू याचं दुःख. ब्रह्मांडाच्या मालकानं भगवान शिवजीला एकवटलं, कारण संहार कार्य शंकराच्या हातात आहे, माणसं मारायचं काम शंकराच्या हातात आहे. त्या शिवजीला एकवटलं. 2 पुराणाचा सिद्धांत आहे, 14 श्लोकाचा अन्वय त्याच्यात आलेला आहे. फार मोठा सिद्धांत. कधी कधी वाची जा, वाट्यावर बसून लोकांचं इचकिण्यापेक्षा कधी कधी शास्त्र वाची जा, लक्षात येईल. एक जण म्हणला कसं काय उठिलं? पुराण वाचवणं सोमळ्या, मी कीर्तनात किती सांगू सिद्धांत, किती एवढं कसं मला वेळ कसा पुरण सोडायचं एकला कीर्तन. भगवान शिवजीला आमंत्रित केलं, धर्माला आमंत्रित केलं. म्हणजे पांडवांचा भाऊ धर्म नाही, धर्म म्हणजे यम धर्म. या सर्वांना एकत्रित करून मृतपुत्र सांदीपनींचा वापस आणून दिला. दृष्टांत संपला. 7व्या अवतारातला जावाई उठू शकत नाही का? बंदिस्त अवतार आहे. वा, एका साधूच्या लेखणीतला अवतार आहे. पण 8वा अवतार मुक्त आहे. कधीतरी कोण्या काळी मेलेलं पूर्व पुनश्च सागरातून वापस आणून दिलं, याला सुद्धा म्हणावं लागेल नवल केवळ. जी काही नवलं केली 8व्या अवतारात, ती भक्तांच्या फायद्याची नवलं. कितीतरी नवल सांगतायत. भागवतामध्ये 2-2.5 हजार नवलाचे प्रसंग आले. भारतीय युद्ध पहिलं कुरुक्षेत्रावरच. एकीकडे 11 अक्षोणी सैन्य, एकीकडे 7 अक्षोणी सैन्य. 7 अक्षोणी सैन्य पांडवांकडे, तिकडून जगाचा मालक. पण 11 अक्षोणी सैन्य जिंकून होतं. त्या बाजूनं हजारो सूर्याची धगधगता ज्यांच्याकडे आहे, असा एक एक योद्धा कौरवाच्या बाजूने होता. नवल किती पहा, तरी पण विजय पांडवांचा. तरी पण विजय पांडवाचा. बघा नवलाची कहाणी किती गोड आहे. द्रोणाचार्यांना धनुर्धर ही पदवी जर अर्जुनाला प्राप्त झाली असेल तर ती द्रोणाचार्यांची कृपा. हा, सामान्य नव्हते द्रोणाचार्य. द्रोणाचार्याचा दिगंबरराव मातीचा पुतळा तयार केला एका लावरो चित्र धरणाऱ्याच्या पोरानं. सशे, लावरं, चित्र, डुकर, हरण, हे सगळे पशु पक्षी मारणाऱ्याचं पोरग, शिकाराचं पोरग. त्याचं नाव एकलव्य. आणि या एकलव्याने मातीचे द्रोणाचार्य तयार केले आणि त्या द्रोणाचार्यांची साधना केली, त्यांच्यावर श्रद्धा ठेवली, तर तो जगात 3रा आला. किती द्रोणाचार्य अधिकारी असतील कल्पना करा. यांचा 3रा मुद्दा सांगतो. अर्जुन धनुर्धर केला 1, एकलव्य जगात 3रा आला 2, आणि अश्वत्थामा नावाचा हत्ती मेला. हत्ती हा नंतर रणवाद्य वाजत होते. कुंजराम भवो अश्वत्थामा जायते नाम. आणि वाद्य वाजत होते, रणवाद्य वाजायचे, रणशिंग फुंकत होते, तोमर, असे नाना प्रकारचे सगळे काही वाद्य, ते ढोल ताशे असे उसळते रक्त, त्याच्याकरता ते वाजवायचे. तर या प्रसंगामध्ये अश्वत्थामा हत्ती मेलाय का अश्वत्थामा मेलाय याचा पत्ता न लागता वरी गेले यमधर्माच्या ठिकाणी. दक्षिणाधिपती म्हणते त्याला. ही दिशा यमाची असते. म्हणून तर घरामध्ये कोणाच्या मुलाचा वाढदिवस झाला असेल, त्याचे फोटो काढले असतील, आपल्याला लय पुळके असतात पांचट, तर जिवंत माणसाचे फोटो दक्षिणेकडे तोंड करून लावित नसते. असा शास्त्राचा सिद्धांत आहे, गिरगावकराचा नाही. माझी बायको ऐकणार नाही तर तुम्ही कसे ऐकता? शास्त्र म्हणेल ते सांगावे, ते राज्यहितृ न मानावे.
हा घालीत नसते तिकडं तोंड करून चित्र फोटो यमाची दक्षिणेचे राजा येतो त्या दक्षिण दिशेला गेले आणि कळ्या दिवशी यमाच्या तोंडात आणली माणूस. हो आता मी दवाखान्यात गेलो छाती दुखान डॉक्टरनं सांगा महाराज यम जवळ आलाय. धोतर ओलं होते घामान. अरे बापरे काय फिरलो रे महाराष्ट्रात एक गाव नाही सोडे रे ना आता हे सगळा उकंडच होतो का नाही बापा. अशी भीती वाटते यमाचं. आगा मर हा बोलू न साहती. एखाद्याला म्हणा मरणं का त्या बापाच घरचं खातो का आपण मर म्हणलं मरत ते प्रकाश भाऊ नाही पण शब्द ऐकू शकत नाही. इतका यम हरकत खरं शुद्धोत्री थांबली. यमाच्या तोंडात आणायची ताकद द्रोणाचार्य किती मोठे. पण यायला वरी पाठीलं तो रक्ताच्या शरीराचे तुकडे केले आणि तुकडे करायला लावले द्रौपदीच्या भावाला ती म्हणले फेकून तो रक्त पक्ष्यानं खाऊन टाकलं. नवल केवडे केवढे